तुमच्याही घरामध्ये गवारीची भाजी खायला कंटाळा केला जातो का? म्हणूनच आज मी एकदम मस्त अशी कमीत कमी मसाले वापरून वाटण न घालता चविष्ट आणि चमचमीत होणारी गवारीची भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. तुम्हाला नक्कीच बघता क्षणी खावीशी वाटेल एवढी चविष्ट ही भाजी बनून तयार होते. तर चला मग वेळ न घालवता लगेच या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 200 ग्रॅम गवार घेतलेले आहे, एकदम ताजी अशी. आता ही गवार मी मोडून साफ करून घेणार आहे. अशा प्रकारे गवारीची दोन्ही टोकं तोडून टाकायची आहेत आणि गवारीच्या शिरासुद्धा काढून टाकायच्या आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने गवारीच्या जाडसर शिरा काढून टाकायच्या आहेत. तर बघा आता सगळी गवार मी साफ करून घेतलेली आहे आणि गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अर्धा चमचा तेल ओतलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की या तेलामध्ये मी ही गवार घालून घेणार आहे आणि गवार 3 ते 4 मिनटं चांगली फ्राय करून घेणार आहे. आता या गवारीमध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे की जेणेकरून ही गवारीची भाजी आणखीनच छान बनते. अशा प्रकारेही मीठ घालून तुम्ही या शेंगा खाऊ शकता, खूपच छान लागतात. तर 2 मिनटं झालेले आहेत. आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे फक्त 2 मिनटासाठी. तर बघा आता 2 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून या शेंगा परतवून घेतलेल्या आहेत. या शेंगा 4 मिनटं मी चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की या तेलामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घातलेल्या आहेत आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता या कांद्यामध्ये मी परत मीठ घालून घेणार आहे. आपण शेंगांमध्येही मीठ घातलेलं म्हणून जरा जपूनच मीठ घालायचं आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून सुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत. कढीपत्त्याची पानं घातल्याने या भाजीला आणखीनच भारी चव येते. तर बघा कांदा आता भाजून तयार झालेला आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी आणि 1 चमचा भरून लाल तिखट मसाला घालणार आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा मसाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता या फ्राय केलेल्या शेंगा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि सगळ्या शेंगा चांगल्या प्रकारे या मसाल्यामध्ये मी परतवून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून खाऊन बघा. आता मी याच्यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. तर बघा 2 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी परत एकदा परतवून घेणार आहे. आता या भाजीमध्ये मी 1 ग्लास कोमट पाणी ओतून घेणार आहे. थंड पाणी ओतायचं नाही, गरम किंवा कोमटच पाणी ओतायचं. आता या भाजीवरती मी झाकण ठेवून याला एक उकळी येऊन देणार आहे. तर बघा आता भाजीला उकळी आलेली आहे. भाजी मी परत एकदा परतवून घेणार आहे. आता या भाजीमध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला आणखीनच छान अशी चव येते आणि या भाजीला कोणत्याही प्रकारच्या वाटणाची गरज पडत नाही. 2 ते 3 मिनटासाठी मी या भाजीवरती परत झाकण ठेवणार आहे. तर बघा आता 3 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेले आहे. आता मी ही भाजी परत एकदा परतवून घेणार आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालणार आहे. गरम मसाला वरून घातल्याने भाजीला आणखीनच छान अशी चव येते. मी परत 2 ते 3 मिनटं झाकण न ठेवता ही भाजी परतवून घेणार आहे. तर बघा आता 2 मिनटं झालेले आहेत
आणि गवारीची झणझणीत अशी भाजी बनून तयार झालेली आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भाजी बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता भाजी बनून तयार झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.